आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राइब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्याने पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट। सुईपासून तर थेट गृहोपयोगी किराणा, सौंदर्य प्रसाधन, ड्रायफ्रूट सह सर्व मिळणार आता एका छताखाली। सैनिक संघटना, व्यापारी, नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प स्मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। मित्रप्रेम संकल्प स्मार्ट, मांडवगण रोड, श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत 26व्या वर्षी ही माऊली मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न। वृद्ध व तरुणांच्या सहभागानं मी भारावलो। हरिभक्तपरायण हरिदास महाराज पालवे यांचे गौरवोद्गार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा शहरातील सावता नगर येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मंदिरामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे सालाबाद प्रमाणे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी सांगता कार्यक्रमात काल्याच्या कीर्तनामध्ये बोलताना हरिभक्तपरायण आचार्य हरिदास महाराज पालवे म्हणाले की या सप्ताहामध्ये वृद्धांबरोबरच खांद्याला खांदा लावून तरुण सुद्धा सहभागी होऊन संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यास मोठे योगदान मिळते। आता काळ बदलत आहे, अध्यात्माची ताकद वाढते आहे। घरोघरी पाश्चात्य संस्कृतीऐवजी भारतीय संस्कृती रुजण्यास सुरुवात झाली आहे। 11 ऑक्टोबर 2025 रोजी प्रारंभ झालेल्या सप्ताहाची सांगता 18 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न झाली। या दरम्यान हरिभक्तपरायण मोहन महाराज सानप, हरिभक्तपरायण भूषण महाराज महापुरुष, हरिभक्तपरायण योगेश महाराज खेंडके, हरिभक्तपरायण डॉक्टर नम्रताताई महाराज कर्वे, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज बनकर, हरिभक्तपरायण अक्षय महाराज उगले, हरिभक्तपरायण वैराग्य महाराज रामकृष्ण बापू रंधवे महाराज यांची कीर्तन सेवा संपन्न झाली। या प्रसंगी द टाइम्स 24 बोलताना शहाजी खेतमाळीस व अंकुश गुंदळी यांनी माहिती दिली। बोलताना ते म्हणाले, रामकृष्ण हरी। आज अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची सांगता हरिभक्तपरायण आचार्य पालवे महाराज यांची आता काल्याचं कीर्तन रूपी सेवा झालेली आहे। गेल्या 11-10 सप्त्याची सुरुवात झाली आणि आज सांगता होत आहे। सांगायला या ठिकाणी आनंद होतो की आमच्या माऊली आध्यात्मिक ट्रस्टचे अध्यक्ष अंकुशराव गोंधळी, उपाध्यक्ष, सचिव आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय सुंदर असं नियोजन गेल्या 26 वर्षापासून करतायत। त्यांना आम्ही या ठिकाणी माऊलीच्या कृपेने एक तरुण युवक म्हणूनच त्यांना संबोधले जातं, कारण या ठिकाणी लहान तरुण आणि हे मोठे माणसं एकत्र येऊन गेली 26 वर्षे या ठिकाणी माऊलीच्या कृपा आशीर्वादाने अतिशय सुंदर असा सप्त्याचं नियोजन या ठिकाणी करतात। दर महिन्याला या ठिकाणी कीर्तनाची वारी होते आणि योगायोगाने सांगायला आनंद होतोय की आमच्या परिसरातील वारकरी मंडळ असेल, शेतकरी मंडळी असतील, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे सर्वांचं या ठिकाणी तन मन धनाने योगदान लाभलं आणि एवढा मोठा आमचा माऊली मंदिराचा परिसरामध्ये सभा मंडप असेल, बसण्यासाठी व्यवस्था असेल, या सर्वांच्या सहकार्यातून या ठिकाणी झालेली आहे। आणि या ठिकाणी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक वैकुंठवासी कृष्णा मामा डाके आणि शंकर मामा डाके यांच्याकडनं हे भूदान मिळालं आणि मग पुढे आम्हाला हे मंदिर बांधायला अतिशय सोयीस्कर गेलं। हे मंदिर बांधत असताना असंख्य अडचणी आल्या, पण माऊलीच्या कृपेने सगळ्या अडचणी दूर झाल्या आणि या ठिकाणी ज्ञानदान करत असताना या परिसरातील सगळ्या युवकांना एक वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन या माऊली मंदिरातल्या सप्त्यामुळे आम्हाला घडतं। आमच्या परिसरामध्ये वेगळ्या मार्गाला जाणारी मुलं अतिशय कमी आहेत आणि भक्ती मार्गात येणारी, इथं हरिपाठ मानणारी मुलं बरेच संख्या त्यांची वाढलेली आहे। मी धन्यवाद देतो की जे माणसं सुरुवातीला, मी पहिले 3 वर्ष यांच्यामध्ये नव्हतो, नंतर यांच्यात ॲड झालं, पण 3 वर्षाच्या अगोदर यांनी खूप कष्ट घेतली। गेली 26 वर्ष हे अजून कष्ट घेतात आणि इथं सप्त्याच्या वेळेस कुठलाही कार्यक्रम करायचा असला तर लहान मुलासारखा एकदम उत्तेजित होऊन 16 वर्षाच्या मुलासारखं हे सर्वजण एकत्र येऊन काम करतात। यंदा आवर्जून सांगावं वाटतं की आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये माऊलीचं मंदिर कुठेही नाही, म्हणजे श्रीगोंदा शहरात, तालुक्यात असेल कुठं माझ्या लक्षात नाही, परंतु आपल्या परिसरामध्ये एवढंच एक माऊलीचं मंदिर आहे। त्यामुळं असंख्य तात्या महाराज सेवा मंडळातले वारकरी सगळे या ठिकाणी येतात आणि सुरुवात करताना आम्हाला भगवान महाराज गिरमकर, वैकुंठवासी माणिक आनंदकर,
त्याचबरोबर असे असंख्य आज ते आपल्या हयात नाहीत त्या सर्वांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभले. रामकृष्ण रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आध्यात्मिक प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण, ग्रंथराज आपलं गाथा पारायण दुपारी होतं आणि संध्याकाळी हरिपाठ होतो. त्यानंतर कीर्तनाची सेवा होती. पहिली कीर्तनाची सेवा हरिभक्त परायण मोहन महाराज सानप आणि शेवटचे जे कीर्तन झालं ते काल्याचं कीर्तन झालं पालवे महाराजांचं. आळंदीहून पालवे महाराजांचा, आळंदीचे पालवे महाराज होते, त्यांची कीर्तन सेवा सुरू झाली. त्यानंतर काल्याच्या कीर्तनाच्या नंतर महाप्रसाद झाला. या संपूर्ण सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी जाहिरात सौजन्य, कीर्तन सौजन्य, महाप्रसाद सौजन्य, नाश्ता, अन्नदाते, हरिजागर, विनाधारक यामध्ये अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभले. संपूर्ण सप्ताह काळात व काल्याच्या कीर्तन प्रसंगी भाविकांची मोठी गर्दी होत होती. सर्वांचे आयोजकांच्या वतीनं आभार मानण्यात आले. आजच्या बातमीपत्रामध्ये तुर्तास येथेच थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 लाईव्ह साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.